नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्राध्यापक निलेश भाग्यवंत या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व काय आहे ते आज शिकणार आहोत. तर बघा काय असते संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व व्यवसायामध्ये. समजा एखादी कॉर्पोरेट आहे, तर त्या कंपनीमध्ये फायनान्सचं काय महत्त्व असतं? तर बघा साहजिकच आहे कोणताही बिझनेस कॅन नॉट रन विदाउट फायनान्स म्हणजे कोणताही बिझनेस पैशाशिवाय चालू शकत नाही. म्हणून पैशाचं खूप महत्त्वाचं महत्त्व त्या व्यावसायिक संस्थेमध्ये असते. आता ते महत्त्व आता वेगवेगळ्या प्रकारामध्ये छोटी-मोठी जरी काही कार्य करायचं असेल, व्यवसाय सुरू केल्यापासून त्याचे इनॉग्रेशन असेल, मशीन्स खरेदी करायचे, असेट, परत त्यांची स्थापनेपासून विसर्जनापर्यंत अशा वेगवेगळ्या बिझनेस ॲक्टिव्हिटीजसाठी काय करायला लागतं? फायनान्सची आवश्यकता लागते. तर बघा मग काय असते कॉर्पोरेट फायनान्सचं महत्त्व ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकू. त्यामध्ये बघा पहिलं दिलेलं आहे महत्त्व हेल्प्स इन डिसिजन मेकिंग. आता निर्णय घेण्यामध्ये काय करते कॉर्पोरेट फायनान्स मदत करते. आता निर्णय घेणं आणि फायनान्स याचा काय संबंध आहे? आता बघा जे काही व्यवसाय संघटनेमध्ये किंवा संस्थेमध्ये डिसिजन्स घेतले असतात, ते डिसिजन्स इम्पॉर्टंट डिसिजन्स ऑफ बिझनेस एंटरप्राइज आर डिटरमाइन ऑन द बेसिस ऑफ अवेलेबिलिटी ऑफ फंड्स. जे काही अवेलेबल फंड्स आहे, आपल्याकडे किती पैसा अवेलेबल आहे, किती कॅपिटल अवेलेबल आहे, त्याच्यावर डिपेंडिंग ऑन म्हणजे त्याच्यावर डिपेंडिंगच काय करावं लागतं आपल्याला, आपले निर्णय घ्यावे लागतात. कशामुळं? आता जे काही ॲक्टिव्हिटीज पूर्ण करायचे आहेत आपल्याला व्यवसायामध्ये जसे संबंधित प्रोडक्शन असेल, मार्केटिंग आहे, फायनान्स आहे, एच-आर आहे. जे काही ॲक्टिव्हिटीज पूर्ण करायचे आहेत, त्याच्या संबंधित जे काही निर्णय घ्यायचे आहेत, ते निर्णय घेण्यासाठी काय करते फायनान्स मदत करते. कशामुळं? जर आपल्याला काय करायचंय प्रोडक्शन करायचंय, रॉ मटेरियल खरेदी करायचंय, परंतु आपल्याला आवश्यक पाहिजे तेवढं जी काही आपली क्वांटिटी आहे, त्या क्वांटिटी खरेदी करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा फायनान्स नाही, तर आपण तो योग्य निर्णय घेऊ शकणार नाही. परत जे काही सेल्स वाढवायचे आहे आपल्याला, तर त्याच्या संबंधी पण फायनान्सची आवश्यकता लागते. म्हणून डिसिजन घेण्यामध्ये काय करते फायनान्स मदत करते. त्यानंतर आहे 2 नंबरचं हेल्प्स इन रेझिंग कॅपिटल फॉर अ प्रोजेक्ट. आता कशासाठी मदत करते की प्रकल्पासाठी आता नवीन काय करायचं आपल्याला एखादा प्रकल्प उभा करायचा आहे. त्याच्यासाठी पण काय करते फायनान्स त्या कॉर्पोरेटला मदत करते. आता कधी आपण नवीन प्रकल्प सुरू करू, समजा ए नावाची आपली कंपनी आहे आणि तिला काय करायचंय परत त्यांची एक नवीन ब्रँच ओपन करायची आहे बी नावाची. तर कधी ओपन करतील ते? ज्यावेळेस या ए मध्ये जास्तीत जास्त त्यांचा ग्रोथ होईल, जास्तीत जास्त नफा होईल, जास्तीत जास्त त्यांच्याकडे कॅपिटल अवेलेबल असेल, म्हणजे सरप्लस एक्स्ट्रा जर त्यांच्याकडे पुरेसा पैसा असेल, तरच ते काय करतील, नवीन प्रोजेक्ट उभा करतील. साहजिकच आहे, जर आपल्या घरात एक गाडी असेल, तर आपण दुसरी गाडी कधी घेऊ? जर आपल्याकडे पैशाची टंचाई असेल, फायनान्स नसेल, तर आपण दुसरी गाडी घेणार नाही. ज्यावेळेस सरप्लस पैसा येईल आपल्याकडे, फायनान्स अवेलेबल होईल, त्यावेळेस काय करू आपण निश्चितच नवीन गाडीचा काय करू खरेदी करण्याचा निर्णय घेऊ. म्हणून जे काही नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा आहे संस्थेला, तो नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी पण काय करते फायनान्स मदत करते. त्यानंतर बघा 3 नंबरचं हेल्प्स इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आता रिसर्च अँड डेव्हलपमेंट का गरजेचं आहे? कशासाठी करावं लागतं? जे काही नवीन ट्रेंड्स चालू आहेत बिझनेसमध्ये, बिझनेसच्या संधी ओळखून काय करावं लागतं आपल्याला त्या आपल्या प्रॉडक्टमध्ये इनोव्हेशन आणावं लागतं. त्यांना मॉडिफाय करावं लागतं. त्याच्यामध्ये नवीन फीचर्स ॲड करावे लागतात. जसं की सध्या मोबाईल्स आहेत बघा. अगोदरचे मोबाईल्स कसे होते? Android नव्हते. आता Android आहेत. Androidमध्ये पण अपग्रेडेशन आलेलं आहे. भरपूर वेगवेगळे फीचर्स आहेत. कशामुळं? जे काही ट्रेंड चालू आहे, त्या ट्रेंडनुसार काय केलं त्या व्यावसायिक संस्थांनी त्यामध्ये इनोव्हेशन आणलं. ते कशाच्या माध्यमातून आणलं? रिसर्च आणि डेव्हलपमेंट करून. तर ह्या रिसर्चसाठी आणि ह्या डेव्हलपमेंटसाठी काय लागतो? खूप काही खर्च करावा लागतो आणि तो खर्च
केव्हा शक्य होईल? ज्यावेळेस आपल्याकडं पुरेसा फायनान्स अवेलेबल असेल. म्हणून संशोधन विकास कार्यामध्ये पण काय करते? फायनान्स मदत करते. त्यानंतर आहे हेल्प्स इन स्मूथ रनिंग ऑफ बिझनेस फर्म. आता साहजिकच आहे, जी काही व्यवसाय संस्था आहे तिच्याकडे पुरेसा जर वर्किंग कॅपिटल नसेल, फायनान्स नसेल, ती व्यावसायिक संस्था व्यवस्थितरित्या चालू शकणार नाही. A smooth flow of corporate finance is needed so that salaries of employees are paid on time, loans are cleared on time, raw material is purchased whenever required. त्यानंतर सेल्स प्रमोशन, जे काही आपल्याला बिझनेस ॲक्टिव्हिटीज पूर्ण करायच्या आहेत, त्या सगळ्या जर स्मूथली चालवायच्या असतील, तर त्यासाठी काय पाहिजे आपल्याला? पुरेसा फायनान्स अवेलेबल पाहिजे. समजा कंपनीमधल्या एम्प्लॉईजचे पगार द्यायचे आहे आपल्याला. जर वेळेची वेळी जर आपण पगार त्यांची दिली नाही, तर ते काय करतील? कामावर येणार नाहीत, सुट्ट्या मारतील, स्ट्राईक करतील. जर त्यांची वेळेची वेळी पगार दिली, तर काय होईल? जे काही बिझनेस आहे योग्य प्रकारे चालतील. आणि कधी शक्य होईल ते? जर आपल्याकडे फायनान्स अवेलेबल असेल तर. परत आपल्याला रॉ मटेरियल खरेदी करायचे. काय झालं? आपल्याला प्रोडक्शन वाढवायचं आहे, रॉ मटेरियल खरेदी करायचे जास्तीत जर आपल्याकडे फायनान्स अवेलेबल असेल तर आपण ते खरेदी करू शकतो. म्हणून फायनान्स का गरजेचं आहे? काय महत्त्व आहे त्याचं? स्मूथ रनिंग ऑफ बिझनेस फर्म, जे काही व्यवसाय आहे तो व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी पण काय करते? फायनान्स खूप मोठी मदत करते. त्यानंतर बघा, ब्रिंग्स कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. आता ज्या काही बिझनेस ॲक्टिव्हिटीज असतात त्या बिझनेस ॲक्टिव्हिटीजमध्ये कोऑर्डिनेशन राखण्यासाठी काय करते? परत फायनान्स मदत करते. काय फायनान्स मदत करते? आता जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत, जसे की प्रोडक्शन आहे, त्यानंतर फायनान्स आहे, मार्केटिंग आहे, सेल्स आहे, तर या सगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, प्रोडक्शन सायकल आहे, त्यामध्ये कोऑर्डिनेशन राखण्यासाठी काय करते? फायनान्स मदत करते. समजा आपल्याला रॉ मटेरियलची आवश्यकता आहे आणि जे काही रॉ मटेरियल खरेदी करण्यासाठी आपल्याकडे जर पुरेसा पैसा नसेल, फायनान्स नसेल, तर आपण ते खरेदी करू शकणार नाही. आणि रॉ मटेरियल जर खरेदी केलं नाही, तर समोरचं जे काही प्रोडक्शन सिस्टीम आहे ती बंद पडेल. आणि प्रोडक्शन सिस्टीम बंद पडल्यावर काय होणार नाही? प्रोडक्ट तयार होणार नाही, सेल्स होणार नाही. आणि सेल्स नाही झालं की काय होणार नाही? जे काही रिटर्न मिळणार आहे तो रिटर्न मिळणार नाही. तर अशा ज्या काही बिझनेस ॲक्टिव्हिटीज आहेत वेगवेगळ्या, त्यामध्ये समन्वय राखण्यासाठी, कोऑर्डिनेशन राखण्यासाठी काय करते? फायनान्स मदत करते. त्यानंतर आहे प्रोमोट्स एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन. परत कशाला प्रोत्साहन देते? ते विस्तार आणि विविधीकरण करण्यासाठी काय करते? प्रोत्साहन देते. बघा, साहजिकच आहे की जे काही आपल्या बिझनेस आहे, बिझनेसमध्ये जर आपल्याला काय एक्सपान्ड करायचं, त्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन करायचे, त्यासाठी काय लागते आपल्याला? मॉडर्न मशीन्स आणि प्लांटची आवश्यकता लागते. तर त्या फ्रीमध्ये भेटतात का? नाही, त्यासाठी खूप मोठा पैसा आपल्याला द्यावा लागतो. त्याचे जे काही मॉडर्न टेक्निक्स आहेत, जे काही सध्या नवीन AI टूल्स आलेले आहेत, त्याचा जर आपल्या कॉर्पोरेशनमध्ये वापर करायचा, त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? त्यांना फायनान्स पे करावा लागतो. म्हणून फायनान्स काय करते? विस्तार व विविधीकरणाला काय करते? प्रोत्साहन देण्यासाठी पण मदत करते. त्यानंतर आहे मॅनेजिंग रिस्क. आता रिस्क, जे काही व्यवसायामध्ये जे काही जोखीम निर्माण होतात, जसे की नैसर्गिक असतील, अनैसर्गिक असतील, कृत्रिम असतील, ते सगळे रिस्क मॅनेज करण्यासाठी पण काय करते? फायनान्स मदत करते. आता समजा लॉकडाऊन आलं होतं, कोरोनामुळे काय झालं? सगळे व्यवसाय बंद होतील. तर तशा प्रकारचे जे काही जोखीम निर्माण होतील, तर त्या जोखीमांचं व्यवस्थापकीय काय करायचं? मॅनेजमेंट करायचं. त्यासाठी काय करते? फायनान्स मदत करते. अचानक काय झालं? आपल्या सेल्समध्ये घट झाली, लॉस झाला आपल्याला, पूर आला, दुष्काळ पडला, अशा वेगवेगळ्या नैसर्गिक किंवा कृत्रिम जे काही आपत्ती आहेत त्याच्यामुळं काय होतात? वेगवेगळे जोखीम निर्माण होतात. त्या सगळे जोखीम
मॅनेज करण्यासाठी त्यात काय लागतं आपल्याला पुरेसा फायनान्स आवश्यक लागतो. त्यामुळे आपण काय करू शकतो त्यांचं व्यवस्थित मॅनेजमेंट करू शकतो. त्यानंतर आहे रिप्लेसमेंट ऑफ ओल्ड असेट. आता बघा ओल्ड असेट का रिप्लेस करायचे त्यांची जी काही कार्यक्षमता असते इफिशियन्सी ती जुने झाल्यानंतर काय होते कमी होते आणि ते जे जसं पाहिजे प्रोडक्शन तशा क्वालिटीमध्ये वेळेमध्ये पूर्ण करून देत नाहीत. म्हणून त्यांना काय करावं लागतं रिप्लेस करावं लागतं. त्याच ठिकाणी नवीन मालमत्ता खरेदी करावी लागते आपल्याला. नवीन असेट खरेदी करावं लागतं. तर साहजिकच ज्यावेळेस आपल्याकडे पैसा असेल तरच आपण काय करू नवीन मशीन खरेदी करू. जर तुमच्या घरी आपल्या घरी जर एक बाईक असेल जुनी आणि जर आपल्याला नवीन खरेदी करायची असेल तर कधी करू आपण ज्यावेळेस आपल्याकडे पैसे येतील त्यावेळेसच आपण काय करणार जुनी गाडी रिप्लेस करणार किंवा त्या ठिकाणी नवी गाडी आपण खरेदी करणार. तर त्यासाठी कोण मदत करते फायनान्स मदत करते. जे काय ओल्ड असेट्स आहेत कंपनीचे संस्थेचे ते रिप्लेस करण्यासाठी पण काय करते कॉर्पोरेट फायनान्स मदत करते. त्यानंतर आहे पेमेंट्स ऑफ डिव्हिडंड अँड इंटरेस्ट. आता जे काही लाभांश आहे लाभांश कोणाला देतो जे काही शेअर होल्डर्स आहेत सगळी त्यांना काय दिला जातो लाभांश दिला जातो. आणि जे काही इंटरेस्ट आहेत जे काही आपलं एक्सटर्नल फायनान्स आपण जे काही गोळा केलेला आहे कर्ज घेतलेलं आहे त्यांना आपल्याला इंटरेस्ट द्यावा लागतो. ते देण्यासाठी पण काय करते आपल्याला फायनान्स मदत करते. जर इंटरेस्ट आपण वेळेला दिला नाही तर त्या ज्या काही बँक आहेत ज्या ज्या बँकेकडून आपण लोन घेतलेलं आहे त्यांच्या नजरेमध्ये आपलं काय क्रेडिट कमी होईल आणि नेक्स्ट वेळेस काय करतील ते आपल्याला पुरेसं कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करतील. म्हणून योग्य वेळी योग्य जे काही डिव्हिडंड असतील क्रेडिटर्सचं जे काही इंटरेस्ट असेल बँकचा इंटरेस्ट असेल ते टायमाला आवश्यक असेल त्यावेळेस पे करण्यासाठी काय मदत करते फायनान्स मदत करते. त्यानंतर आहे पेमेंट्स ऑफ टॅक्सेस अँड फीस. आता कशाचं पेमेंट करायचे वेगवेगळे टॅक्स असतात. जीएसटी आहे इन्कम टॅक्स आहे परत कंपनी सुरू करण्यापासून कंपनी बंद करण्यापर्यंत वेगवेगळ्या फीस आपल्याला पे कराव्या लागतात. जसं की स्थापना करण्याच्या वेळेस आरओसी रजिस्ट्रार ऑफ कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे आपल्याला स्थापनेची फीस भरावी लागते. वेगवेगळे डॉक्युमेंट्स काढावे लागतात. जसं व्हेरिफिकेशन असेल त्याच्या वेगवेगळ्या फीस असतात. परत वेगवेगळे डॉक्युमेंट्स साठी फीस लागतात. वेगवेगळे टॅक्स पे करण्यासाठी फीस लागतात पैसे लागतात आणि ते भरण्यासाठी कोण मदत करते फायनान्स मदत करते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्व काय आहे कशामुळं संस्थात्मक वित्त महत्वाचं असतं व्यवसायामध्ये ते आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून शिकलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.